नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, रब्बी हंगाम 2024-25 साठी ई पीक पाहणी ही चालू झालेली आहे आणि यावर्षी जे ई पीक पाहणी आहे त्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेले आहे. आणि ई पीक पाहणी का करणे आवश्यक असते प्रत्येक शेतकऱ्यासाठी, तर पुढे जर का तुम्हाला नाफेडमध्ये जर तुमचा हरभरा टाकायचा असला तर त्यासाठी तुमच्या पेऱ्यावरती सातबाऱ्यावरती पेऱ्यामध्ये जे आहे ते पिकाची नोंद आवश्यक असते. तसेच तुमचं जे विमा असतो, विम्याचे जर उद्या चालून नुकसान झालं तर त्याचा क्लेम करण्यासाठी देखील पुढे चालून विमा भरायसाठी ई पीक पाहणी आवश्यक नाही, परंतु क्लेम करण्यासाठी पुढे चालून ई पीक पाहणी आवश्यक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की ई पीक पाहणी ही जी नवीन पद्धत आहे त्या नवीन पद्धतीने कशी करायची आहे. त्यासाठी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला ज्या नवीन पद्धतीने ई पीक पाहणी करायची त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि काही अडचण आल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती देखील तुम्ही मला मेसेज करू शकता जर तुम्हाला काही ई पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नवीन पद्धतीने ई पीक पाहणी कशी करायची आहे. सर्वप्रथम प्ले स्टोर वरती यायचं. प्ले स्टोर वरती आल्यानंतर प्ले स्टोर ओपन करायचं आणि ई पीक पाहणी DCS हे जे ॲप आहे ई पीक पाहणीचं हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं. ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते ॲप ओपन करायचं. ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर याला आपण पुढे सरकवायचं. पुढे सरकवल्यानंतर इथे महसूल विभाग निवडा. त्यामध्ये आपला जो महसूल विभाग असेल तो महसूल विभाग इथे निवडायचा आणि हिरव्या बाणावरती क्लिक करायचं. महसूल विभाग निवडल्यानंतर लॉग इन पद्धती निवडा. आपण शेतकरी म्हणून आहात की तर आपण इथे शेतकरी म्हणून लॉग इन करणार आहोत. तर शेतकरीवरती क्लिक करायचं आणि इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा, जो आपण या अगोदर देखील टाकला होता तोच मोबाईल नंबर. आता आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे खातेदाराचे नाव येऊन जाईल. जे आपण या अगोदर ई पीक पाहणी केलेली असेल ते नाव यामध्ये सेव्ह असतात ॲपमध्ये. त्यावरती आपण निवडावरती क्लिक करायचं. निवडावरती क्लिक केल्यानंतर खाली जे काही नाव येईल ज्याची आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे, ज्या व्यक्तीच्या नावाची, त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर का या खातेदाराचा जो सांकेतिक क्रमांक आहे तो जर माहीत असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आलेला असेल तर तो निवडायचा. जर तुम्ही विसरला असेल तर सांकेतिक क्रमांक विसरला यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जो तुमचा सांकेतिक क्रमांक आहे तो दिसून जाईल. तो सांकेतिक क्रमांक इथे जो 4 अंकी सांकेतिक क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे. जर तुम्ही इथे नवीन खातेदार निवड करत असाल, नवीन खातेदाराची नोंदणी करत असाल तर इथे नवीन खातेदाराचं नोंदणीचं ऑप्शन देखील आहे. तर जर तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करायची असेल तर आपला विभाग, जिल्हा, त्यानंतर तालुका आणि गाव घ्यायचं आणि नवीन खातेदाराची अशा प्रकारे तुम्ही नोंदणी हे करू शकता. परंतु आता सहसा प्रत्येक शेतकऱ्यांनी या अगोदर ई पीक पाहणी केलेली आहे, तर दरवेळेस नवीन शेतकऱ्याची जी आहे ती नोंदणी करायची आवश्यकता नाही आहे. जे तुमचा सांकेतिक क्रमांक मागच्या वेळेस तुम्ही खरीप हंगामसाठी केलेला असेल तोच सांकेतिक क्रमांक टाकून तुम्ही येथे पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला जे आहे ते 6 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे कायम पड, चालू पड नोंदवा. त्यानंतर पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा आणि गावाचे खातेदाराची पीक पाहणी. तर यामध्ये जो पीक माहिती नोंदवाचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. पीक माहिती नोंदवाचा ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला इथे आपला जो खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक निवडायचा आहे. ज्या खाते क्रमांकाची आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे तो खाते क्रमांक निवडायचा. त्यानंतर ज्या गटाची आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे तो गट क्रमांक इथे खाली येऊन जाईल, तो गट क्रमांक निवडायचा. त्यानंतर तिथे आपली जमीन दाखवण्यात येईल. एकूण क्षेत्र जितकं असेल तितकं. जर तुमची अगोदर पोट खराब असेल तर खाली पोट खराब देखील दाखवण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आणि तिथं तुमचा हंगाम निवडायचा आहे. हंगाम कोणता आहे तर आता आपण रब्बीसाठी हे जे आहे ते ई पीक पाहणी करत आहोत, तर इथे रब्बी हंगाम निवडायचा आहे. परत इथे खाली यायचं. खाली आल्यानंतर पेरणी उपलब्ध क्षेत्र इथे दाखवण्यात येईल. तर इथे आपलं जे क्षेत्र असेल ते दाखवण्यात येईल. त्यानंतर जे खाली आहे ते पिकाचा वर्ग, आता कोणता आपला पिकाचा वर्ग कोणता आहे, मिश्र पीक आहे की निर्भीड पीक आहे, पॉली हाऊस आहे, शेड नेट आहे. तर बहुतांश जे असतात ते
निर्भीड पीक म्हणजे एकच असते, गहू, हरभरा किंवा जर मिश्र पीक असतील तुमचे तर तुम्ही मिश्र पीक घेऊ शकता. मी इथे एक पीक घेणार निर्भीड पीक असल्यामुळे. त्यानंतर निर्भीड पिकाचा प्रकार निवडायचा आहे. कोणतं पीक आहे की फळबाग आहे ते निवडायचं आहे. जर पीक असेल तर पीक निवडा, फळबाग असेल तर फळबाग निवडा. मी पीक निवडणार एक पीक. त्यानंतर पिकाची झाडाची नावे म्हणजे कोणतं पीक आहे, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका, मूग, सोयाबीन, उडीद, कापूस, कांदा, हरभरा, जे काही तुमचं पीक असेल. तो इथं मी हरभरा आहे तर हरभरा इथं निवड केलेली आहे. आता इथे तुमचं क्षेत्र किती आहे ते क्षेत्र इथं तुम्हाला टाकायचं आहे. जर तुमचं पूर्ण क्षेत्र हे वैतीला असेल तर इथं पूर्ण क्षेत्राचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं जे जमिनीचं पूर्ण क्षेत्र आहे ते इथे येऊन जाईल. आता हा सर्वात महत्त्वाचा जलसिंचनाचे साधन. अनेक शेतकऱ्यांचे आता जे आहे ते जे तलाठ्याकडे जे आहे ती नोंद बंद झालेली आहे विहिरीची किंवा बोरची. तर तुम्ही यामध्ये जे तुमचं पाण्याचा स्रोत असेल, जलसिंचनाचे साधने, ते तुम्हाला यामध्ये निवड करायची आणि यामध्ये टाकायचं आहे. तुमची जमीन काय आहे, कोरडवाहू जर असेल तर 1 नंबरचा ऑप्शन आहे. त्यानंतर जर खाजगी कालवा असेल, सरकारी कालवा असेल, जर कुंपण नलिका बोरवेल असेल तर ते आहे. त्यानंतर त्याखाली विहीर आहे, तलाव आहे, बंधारे आहे, जलाशय, कालवा, उपसा, नदी, नाला, शेततळे, सामूहिक शेततळे, सर्व प्रकारचे ऑप्शन याच्यामध्ये आहे. तुमच्या शेतामध्ये जे काही पाण्याचा स्रोत असेल, माझ्या शेतामध्ये बोरवेल आहे तर मी इथे बोरवेल निवडत आहे. त्यानंतर खाली यायचं आणि सिंचन पद्धती कोणती आहे, तर तुम्ही ज्या कोणत्या पद्धतीने इथे सिंचन करत असाल शेतीला, ठिबक, तुषार, प्रवाही सिंचन किंवा अन्य कोणत्याही प्रकारे, मी इथं तुषार सिंचन घेत आहे तर तुम्ही ते घेऊ शकता. आता इथे सर्वात खालचा ऑप्शन आहे लागवडीची दिनांक. आपण रब्बीची पेरणी केव्हा केलेली आहे ती दिनांक इथं टाकायची आहे. साधारणतः मागील महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश जे आहे ती रब्बीची पेरणी ही आपल्याकडं झालेली आहे. तर त्यासाठी मी इथे 2 नोव्हेंबर ही तारीख टाकत आहे. त्यानंतर आता संपूर्ण माहिती एकदा परत चेक करून घ्यायची, आपण व्यवस्थित भरलेली आहे का, आणि पुढं जावरती क्लिक करायचं. पुढं जावरती क्लिक केल्यानंतर आता आपला जो गट नंबर आहे, आता हा नवीन यामध्ये अपडेशन झालेला आहे की आता तुमचा जो लोकेशन आहे ते लोकेशन दाखवत आहे. त्यामुळे जे तुमचं जे अचूक तुमच्या लोकेशनवरच ई पीक पाहणी करा, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता माझा जो गट आहे ई पीक पाहणीचं जे क्षेत्र आहे मी जे करत आहे तो गट इथे दाखवत आहे की माझं. आता हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे ई पीक पाहणीचा. जो बदल करण्यात आलेला आहे तो हाच बदल आहे. तर आपण इथे बघू शकता, आपल्याला ज्या गटाची ई पीक पाहणी करायची आहे तो गट आपला यामध्ये पिवळ्या कलर मध्ये दाखवण्यात येईल, आणि जे हिरवं बलून आहे ते आपण स्वतः आहे. तर हे पिवळं जेपर्यंत आपण त्या पिवळ्या गटामध्ये जाऊन उभा राहणार नाही, ते हिरवं बलून जे आहे ते हिरवं बलून जोपर्यंत त्या गटामध्ये दाखवणार नाही तोपर्यंत आपली जी आहे ती ई पीक पाहणी घेणार नाही ते, किंवा आपलं लोकेशन हे घेणार नाही. यामध्ये झालेला हा सर्वात महत्वाचा बदल आहे. पहिले होत होतं की तुम्ही कुठूनही पीक पाहणी करू शकत होते, परंतु आता हा ऍप जे आहे खूप ॲक्युरेट ऍप आहे. तुम्हाला शेतात गेल्याशिवाय आता तुमची ई पीक पाहणी होणार नाही. जे आजूबाजूचे गट देखील तुमचे दाखवण्यात येतात, आणि जे पिवळ्या कलर मध्ये आहे तो गट म्हणजे तुम्ही ज्या गटाची ई पीक पाहणी करता ते तुमचं शेत आहे. जे हिरव्या कलर मध्ये आहे ते तुम्ही आहे. तुम्ही तिथे गेल्याशिवाय तुमची आजूबाजूचे गट देखील इथं आपण पाहू शकता, इथं दाखवण्यात येत आहे. आणि आपण ज्या गटाची ई पीक पाहणी करत आहोत तो पिवळ्या कलर मध्ये. आता आपण याच्यामध्ये आलेलो आहे त्या गटामध्ये, आपण याला आता अद्ययावत करू, याला सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर जे आहे ते आता आपली जी लोकेशन आहे ती परफेक्ट असल्यामुळे त्याने ऍपने आपली लोकेशन घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पहिल्याप्रमाणे 2 फोटो घ्यायचे आहे. आपले 2 फोटो घेऊन यामध्ये अपलोड करायचे आपल्या पिकाचे. ते देखील आता लाईव्हच लागणार आहे, कारण या ऍपमध्ये आता खूप अॅक्युरेसी आलेली आहे. पहिले कुठलचेही फोटो चालत होते, आता तसं चालत नाही आहे. हे 2 फोटो काढायचे आपल्या पिकाचे, लाईव्ह फोटो घ्यायचे आहे. 2 फोटो काढल्यानंतर ते दोन्ही फोटो जे आहे ते अपलोड करायचे आहे. दोन्ही फोटो अपलोड केल्यानंतर जे आहे ते आपण भरलेली आपली जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला दाखवण्यात येईल. दोन्ही फोटो अपलोड झाल्यानंतर आपण जी माहिती भरली ती संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल. ती संपूर्ण माहिती जी आहे आपली ती माहिती परत एकदा जी आहे ती तपासून घ्यायची. माहिती तपासून घेतल्यानंतर संपूर्ण माहिती आपली जर व्यवस्थित असेल, आपण जी माहिती भरलेली आहे ती माहिती जर संपूर्ण व्यवस्थित असेल
तर इथे माहिती जर काही चुकली असेल तर रद्द करायचा देखील ऑप्शन आहे. माहिती बरोबर असेल तर खाली टिक करायचं आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचा. पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली ई पीक पाहणी झालेली आहे आणि माहिती देखील आपली अपलोड झालेली आहे. अपलोड झालेली माहिती आपण इथे परत एकदा चेक करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपली ई पीक पाहणी करू शकता. मित्रांनो, चॅनल